बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. So, children, today for Standard 4, subject English. Today we will see a story, The Sky is Falling. बघा, एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत. हो की नाही? रोजचा अभ्यास असतो, तुम्ही थोडेसे कंटाळता. मग आज आपण काय करूया, एक गोष्ट पाहूया. आणि गोष्टीचं नाव काय आहे? द स्काय इज फॉलिंग. छान गोष्ट आहे, तुम्हाला नक्की आवडेल. चला आता सुरुवात करूया गोष्ट पाहायला. द स्काय इज फॉलिंग. बघा, तुम्हाला काय दिसतंय? It is a chicken licken. She is a chicken licken. She is hopping in the jungle. You can see a leaf. Oh, leaf fell on chicken's head. ही एक चिकन लिकन आहे. हे छोटस जे चिकन आहे, कोंबडीचं पिल्लू, त्याचं नाव आहे चिकन लिकन. आणि जंगलामध्ये उड्या मारत इकडून तिकडे फिरताय. फिरता फिरता काय झालं? झाडाचं एक पान त्या चिकन लिकनच्या डोक्यावर पडलं. Once there was a dear little chicken called Chicken Licken. She was hopping about under a big tree when a leaf fell right on her head. Okay? एक जी चिकन लिकन होती ती जंगलामध्ये फिरत होती. एका मोठ्या झाडाखाली उड्या मारत होती. उड्या मारता मारता झाडाचं एक पान तुटलं आणि त्या चिकन लिकनच्या डोक्यावर पडलं. जेव्हा चिकन लिकनच्या डोक्यावर पान पडलं, चिकन लिकनला काय वाटलं बघा? तिला वाटलं की आभाळ तुटलं आणि ते माझ्या डोक्यावर पडलं. आभाळाचा एक तुकडा तुटला आणि तो माझ्या डोक्यावर पडला. Sky's falling on my head. Chicken Licken thought the sky fall on her head. तिला काय वाटलं? ते छोटूसं पान पडलं, पण ते चिकन लिकन पण एकदम छोटूस होतं. हो की नाही? पान डोक्यावर पडल्यावर ते घाबरलं आणि घाबरून त्याला काय वाटलं की आभाळ पडलं. सगळं आकाश, आभाळ, स्काय फॉल ऑन हर हेड. सगळं आभाळ माझ्या डोक्यावर पडलं असं त्या चिकन लिकनला वाटलं. ते छोटूस होतं, त्यामुळे खूप घाबरलं आणि त्याला वाटलं माझ्या डोक्यावर आभाळच पडलं. सो काय झालं? घाबरून ते जे पान त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याला जी भीती वाटली, Oh no, oh no, the sky is falling, the sky is falling, said Chicken Licken, and she started to run. धावत सुटलं ते चिकन लिकन. ओके, काय ओरडलं ते? Oh no, oh no, the sky is falling, the sky is falling, said Chicken Licken, and she started to run. And she was running in the jungle, and by she met Henny Penny. कोण भेटलं बघा तिला? हेनी पेनी. हेन म्हणजे कोंबडी, आपण कालच बघितलं होतं की नाही? हेन म्हणजे कोंबडी आणि त्या हेनला नाव आहे हेनी पेनी. चिकनला नाव काय आहे? चिकन लिकन. आणि हेनला नाव आहे हेनी पेनी. तर ते चिकन लिकन जेव्हा धावत होतं रस्त्यातून, तर धावता धावता रस्त्यात त्या चिकनला भेटली हेनी पेनी. चिकनला भेटली हेनी पेनी. ओके,
What Henny Penny said, "Why are you running, Chicken Licken? Chicken Licken, तू कशाला धावतेस? काय झालं काय? धावत का सुटलीस घाबरून घाबरून?" What Chicken Licken said? Chicken Licken said, "The sky is falling and a piece of it fell right on my head." चिकन लिकन इतकी घाबरलेली होती, तिने काय सांगितलं, द स्काय इज फॉलिंग, अगं अख्खं आभाळ पडतंय, अँड अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन माय हेड, आणि त्या आभाळाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर पडला, चक्क माझ्या डोक्यावर पडला. असं चिकन लिकननी हेनी पेनीला घाबरून सांगितलं. ओके. ओ, हेनी पेनी पण घाबरली, घाबरून ओरडली, ओ. खरं म्हणजे हेनी पेनी खूप मोठी आहे, हो की नाही? तिने घाबरलं नाही पाहिजे, त्या चिकन लिकनला सांगितलं पाहिजे की अगं असं काही आभाळ बिभाळ पडत नसतं, तू उगाच घाबरली आहेस. पण असं न सांगता हेनी पेनीनी काय केलं, ओ, ती पण घाबरली. चिकन लिकन जसं घाबरलं होतं तशी हेनी पेनी पण खूप घाबरली, जोरात ओरडली, ओ बापरे, ओ. आणि ती सुद्धा चिकन लिकन बरोबर धावत सुटली. ओ, said Henny Penny, and she too began to run with Chicken Licken. दोघी धावत सुटल्या, चिकन लिकन पण आणि हेनी पेनी पण. ओके. बघा धावतच सुटलेल्या. बाय अँड बाय दे मेट कॉकी लॉकी. बाय अँड बाय, धावता धावता, रस्त्यातून जाता जाता, बाय अँड बाय दे मेट कॉकी लॉकी. बघा, कॉक, कॉक म्हणजे कोंबडा, हो की नाही? आणि कोंबड्याला नाव काय दिलंय, कॉकी लॉकी. बघा, चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी. ओके. तर जेव्हा चिकन लिकन अँड हेनी पेनी वेर रनिंग इन द जंगल, बाय अँड बाय दे मेट कॉकी लॉकी. धावता धावता त्यांना भेटला कॉकी लॉकी. ओके. Why are you running, Chicken Licken and Henny Penny? Why are you running, Chicken Licken and Henny Penny? चिकन लिकन आणि हेनी पेनी तुम्ही दोघी धावताय का? Why are you running? का दोघी धावताय? बघा, हेनी पेनीनी काय सांगितलं, द स्काय इज फॉलिंग, द स्काय इज फॉलिंग. आभाळ पडतंय, आभाळ पडतंय. अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. त्या आभाळाचा एक तुकडा चिकन लिकनच्या डोक्यावर पडला. आता आपल्याला काय वाटतं, हा कॉकी लॉकी तरी त्यांना सांगेल की असं काही नसतं? बघूया, सांगतो का कॉकी लॉकी की असं काही नसतं, आभाळ काही पडत नाही. आता तो पण मोठा आहे कॉकी लॉकी, हो की नाही? त्यांनी त्या दोघांची समजूत घातली पाहिजे. बघूया समजूत घालतो का. ओ डिअर, ओ डिअर. अरे, समजूत नाही घालत, तो पण घाबरला. ओ डिअर, ओ डिअर. असं बोलून सेड कॉकी लॉकी काय बोलला, ओ डिअर, ओ डिअर, बाप रे, बाप रे. आणि he too began to run with them. आणि तो सुद्धा त्या दोघींबरोबर धावत सुटला. कसलाही विचार न करता तो पण या दोघींबरोबर धावत सुटला. ओके. धावतायत धावतायत, बाय अँड बाय they met Ducky Lucky. By and by they met Ducky Lucky. धावता धावता, बघा कोण कोण धावताय, चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी, तिघ धावतायत.
आणि धावता धावता त्यांना कोण भेटलं? डक्की लक्की. डक म्हणजे बदक. डक म्हणजे बदक. आणि ह्या बदकाचं नाव काय आहे? डक्की लक्की. डक्की लक्की त्यांना भेटलं. आता बघूया पुढे काय होतंय. डक्की लक्की, why are you running chicken licken henny penny and cocky locky? चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी, तुम्ही तिघ का धावत सुटलाय? असे का धावत सुटलाय? वेड्यासारखे धावताय का? काय झालंय काय? The sky is falling. बघा कॉकी लॉकीनी काय सांगितलं? The sky is falling. आभाळ पडतंय, आभाळ पडतंय. A piece of it fell right on chicken licken's head. त्या आभाळाचा एक तुकडा या चिकन लिकनच्या हेडवर पडला. आभाळ पडतंय, तुला काय कळलंय का? तुला काय माहितीये तरी का काय झालंय ते? आभाळ पडलंय आणि त्याचा तुकडा चिकन लिकनच्या डोक्यावर पडलाय. आता डक्की लक्की काय म्हणतो बघूया हा. डिअर मी, डिअर मी, तो आणखीन घाबरला. ओ बापरे बापरे बापरे. dear me, said Ducky Lucky, and she too began to run with them. तिने पण काही विचार केला नाही डक्की लकीनी पण. अरे बाबा आभाळ कसं पडेल, आभाळ कसं पडेल हा विचार तिने सुद्धा केला नाही. ती सुद्धा घाबरलं, डक सुद्धा घाबरलं आणि डक सुद्धा या तिघांबरोबर धावत सुटलं. आता धावणारे चौघे झाले. कोण कोण? चिकन लिक्कन, हेनी पेनी, कॉकी लॉकी आणि डक्की लक्की. सगळे चौघेच्या चौघे धावत सुटले. धावत 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 आले रस्त्यावर आणि समोरून त्यांना कोण दिसलं? कोण भेटलं? बाय अँड बाय दे मेड गुझी पुझी. बाय अँड बाय दे मेड गुझी पुझी. रस्त्यात जंगलात धावत होते की नाही, मग त्यांना रस्त्यात भेटलं गुझी पुझी. गुझी पुझी त्यांना रस्त्यात भेटलं. ओके. बघा सगळे धावतायत. गुझीपुझी बघतोय हे चौघच्या चौघ धावत सुटलेत. मग गुझीपुझीने विचारलं, वाय आर यू रनिंग चिकन लिक्कन हेनी पेनी कॉकी लॉकी अँड डक्की लक्की? वाय आर यू ऑल रनिंग? वाय आर यू ऑल रनिंग? चिकन लिक्कन हेनी पेनी कॉकी लॉकी अँड डक्की लक्की. वाय यू ऑल आर रनिंग? बघा लगेच डक्की लक्कीनी सांगितलं, The sky is falling. A piece of it fell right on Chicken Licken's head. अरे बाबा आभाळ पडतंय आभाळ. आभाळ पडायला लागलंय आणि त्याचा एक तुकडा या चिकन लिकनच्या डोक्यावर पडला. माहितीये का तुला काय झालंय ते? काय माहित नाही काय नाही, आम्हाला विचारतो धावता का धावता का. काय झालंय माहितीये का? आभाळ पडतंय आणि आभाळाचा एक तुकडा या चिकन लिकनच्या डोक्यावर पडलाय. हे ऐकून गुझी पुझी ते पण घाबरलं. डिअर मी, डिअर मी, ते ओरडायला लागलं बापरे बापरे. आणि ते सुद्धा कुठलाही विचार न करता ह्यांच्या बरोबर धावत सुटलं, पुढेच गेलं त्यांच्या. ओके. आता धावा धाव करायला सगळ्यांनी सुरुवात केली. कोण कोण धावताय बघा. धावते चिकन लिकन धावतंय, हेनी पेनी धावते, कॉकी लॉकी धावतोय, डक्की लक्की धावतोय, गुझी पुझी पण धावतोय. सगळे नुसते धावत सुटले आहेत. का बरं धावतायत ते? कारण चिकन लिकनला वाटलं की त्याच्या
आभाळ पडतंय आणि आभाळाचा तुकडा त्याच्या डोक्यावर पडलाय असं चिकन लिकनला वाटलं. म्हणून चिकन लिकन पहिलं धावत सुटलं. ते छोटच आहे, त्याला काय माहित खरं आभाळ पडलंय की नाही. बाकीच्या मोठ्या माणसांनी त्याची समजूत घातली पाहिजे. परंतु सगळे जे मोठे आहेत, हेनी पेनी, नंतर कॉकी लॉकी, नंतर डक्की लक्की, नंतर गुझी पुझी, हे चौघ जे मोठे आहेत त्यांनी पण काही विचार केला नाही. चला बाबा, चिकन लिकन धावताय, हे पण घाबरले आणि हे पण त्याच्या बरोबर धावत सुटले, हो की नाही. मग धावतात जंगलामध्ये ते सैरा वैरा धावत सुटले, पुढे मागे. इतक्यात त्यांच्या समोर कोण आला बघा. हा कोण दिसतोय तुम्हाला? Is by and by they met Foxy Loxy. By and by they met Foxy Loxy. बघा, आतापर्यंतचे जे प्राणी होते सगळे साधे साधे होते. चिकन छोटस साधं, हेन साधी, कॉक साधा, हो की नाही, डक साधं, ते गुज साधं. पण आता आला कोण? फॉक्स. फॉक्सी लॉक्सी. फॉक्स म्हणजे कोल्हा, हो की नाही. मग आता आपल्याला माहितीये कोल्हा कसा असतो, आपल्या सगळ्यांनाच माहितीये कसा असतो कोल्हा. बघा, कोल्ह्याच्या समोर परत सगळे उभे आहेत. हा, आणि कोल्हा त्यांना विचारतो, वाय आर यू रनिंग चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डक्की लक्की अँड गुझी पुझी. वाय आर यू रनिंग? वाय यू ऑल आर रनिंग? चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डक्की लक्की अँड गुझी पुझी, वाय आर यू रनिंग? मग हे काय उत्तर देतात बघा. बघा, डक त्याला सांगतं, द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज फॉलिंग. अरे आभाळ पडतंय, तुला काय माहितीये का काय झालंय ते? अख्खं आभाळ पडतंय, त्याचे तुकडे तुकडे पडतायत आणि त्यातला एक तुकडा तुटून बरोबर चिकन लिकनच्या डोक्यावर पडला. काय माहितीये का तुला काय झालंय ते? अख्खं आभाळ पडतंय. असं कोणी सांगितलं? डकनी सांगितलं. कोणाला सांगितलं? फॉक्सी लॉक्सीला सांगितलं. पण फॉक्सी लॉक्सी बघा कसा हसतोय. हा, हसतोय ना जोरात जोरात. हा, याचा अर्थ काय आहे? त्याला कळलंय की हे 5 जण खूप घाबरलेले आहेत. हे फॉक्सी लॉक्सीला आता कळलं की हे समोरचे 5 जण आहेत, हे खूप घाबरून गेलेले आहेत. आणि काय आहे, कोल्हा कसा असतो? कोल्हा लबाड, ही इज अ कनिंग फॉक्स. आणि त्यांना बघा, कोल्ह्याला कोंबडी खायला आवडते, कोंबडीचं पिल्लू खायला आवडतं, कोंबडा खायला आवडतो, बदक खायला आवडतं, आणि गूज म्हणजे हा जो हंसासारखा पक्षी आहे तो सुद्धा त्याला खायला आवडतो, हो की नाही. मग कोल्ह्याच्या मनामध्ये एक आयडिया येते की हे 5 जण जे घाबरले आहेत, हे घाबरलेले जे आहेत यांना आपण बरोबर चट्टा मट्टा यांचा करू शकतो. पण त्याच्यासाठी काहीतरी युक्ती करायला पाहिजे, हो की नाही. मग आता काय युक्ती करतो बघा, फॉक्स काय करतो बघा. बघा, फॉक्सच्या समोर 5 जण तर आहेतच, चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी आणि डकी लकी, गुझी पुझी, सगळे त्या फॉक्सी लॉक्सीच्या समोर उभे आहेत. पण फॉक्सी लॉक्सी वॉज अ कनिंग फेलो. ही वॉज व्हेरी कनिंग. ही इज ऑलवेज कनिंग. लबाड असतो तो केवढा तरी, तो साधा नसतो, एकदम लबाडपणा असतो त्याच्या अंगात, धूर्तपणा. आता तो सरळ समोर जर झाडप घालेल तर कोणतरी एकच मिळेल, हो की नाही. त्याला जर या 5 जणांपैकी कोणाला खायचं असेल आणि त्यांनी त्यांच्या अंगावर उडी मारली तर एक कोणतरी त्याच्या तावडीत सापडेल आणि बाकीचे पळून जातील. पण फॉक्सी लॉक्सीला ते सगळेच हवेत. हे सगळे जर तावडीत सापडले तर आपण खूप दिवस यांची मेजवानी करू शकतो. हे फॉक्सी लॉक्सीच्या लक्षात आलंय. मग फॉक्सी लॉक्सी काय करतो, एक आयडिया करतो. कसली आयडिया करतो?
बघा, फॉक्सी लॉक्सीच्या समोर 5 जण आहेतच उभे. फॉक्सी लॉक्सी त्यानं सांगतो, डोंट वरी, डोंट वरी, घाबरू नका, डोंट वरी, आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. अहो, अरे आभाळ पडतंय ना, घाबरू नका, घाबरू नका, मी तुम्हाला एका सुरक्षित जागी घेऊन जातो. तिथे गेल्यावर तुमच्या डोक्यावर काहीही पडणार नाही, तुम्ही सुरक्षित राहाल. सो आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. काय सांगतो फॉक्सी लॉक्सी त्या सगळ्यांना 5 जणांना? चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी, डक्की लकी, गुझी पुझी, सगळ्यांना फॉक्सी लॉक्सी सांगतो, डोंट वरी, आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. I will take you all to a safe place. You all are frightened because sky is falling. So, to keep you safe, I will take you to a safe place. Okay? असं सांगून तो गोड गोड बोलतो या सगळ्यांशी. त्यांना दाखवत नाही की मला तुम्हाला खायचंय, हे दाखवत नाही त्यांना. त्यांच्याशी गोड 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 बोलतो. अरे घाबरू नका, घाबरू नका, डोंट वरी, डोंट वरी, आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. I will take you all to a safe place. I will keep you there. You are not, you don't have to worry. Okay? आता बघूया पुढे काय करतो. हो, बघा कुठे घेऊन आला त्यांना. बघा या जंगलात या प्राण्यांच्या गुहा असतात, हो की नाही. या प्राण्यांना राहायला गुहा असतात. दगडामध्ये अशी खोल जागा असते, त्या जागेमध्ये हे प्राणी राहतात. मग तो जो फॉक्सी लॉक्सी आहे तो स्वतःच्या डेन जवळ, याला डेन म्हणतात इंग्लिशमध्ये, जी गुहा आहे तिला म्हणतात डेन. त्या स्वतःच्या डेन जवळ तो या 5 जणांना घेऊन आलेला आहे. बघा 5 जणांना बोलवलं त्यांनी. चिकन लिकन, कॉकी लॉकी, हेनी पेनी, डकी लकी, गुझी पुझी, सगळ्यांना घेऊन तो स्वतःच्या डेन जवळ, स्वतःच्या घराजवळ आला आहे. Go inside my cave and you will all be safe. जा जा जा, माझ्या घरात जा, आतमध्ये जा, तुम्ही सगळे सेफ राहाल. काही घाबरू नका, जा सगळ्यांनी माझ्या घरामध्ये जा, माझ्या घरात आतमध्ये जा. तिथे गेलात की तुमच्या डोक्यावर आभाळ पडणार नाही आणि तुम्ही सगळे सुरक्षित राहाल, सेफ राहाल. जा सगळ्यांनी माझ्या घरात जा. गो इनसाइड माय केव्ह, माझ्या गुहेमध्ये जा, सगळ्यांनी माझ्या घरात जा. सो ते सगळे जे प्राणी होते ते आतमध्ये गेले, घरात जायला लागले. केव्ह मध्ये इनसाइड, दे वेंट इनसाइड द केव्ह. ओके, दे ऑल वेंट इनसाइड द केव्ह. सो इन वेंट चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी, डक्की लकी अँड गुझी पुझी. सगळ्यांना वाटलं की आभाळ पडणार आहे, आभाळ आपल्या डोक्यावर नको पडायला, म्हणून आपण या फॉक्सी लॉक्सीच्या घरात जाऊया आणि सेफ राहूया. ते सगळे साधे होते, त्यांना माहीतच नाही फॉक्सी लॉक्सीच्या मनात कोणते विचार आहेत ते, हो की नाही. म्हणून ते सगळे साधेपणाने आपले गेले आणि फॉक्सी लॉक्सीच्या घरामध्ये शिरले. So in went Chicken Licken, Henny Penny, Cocky Locky, Ducky Lucky, and Goosey Poosey. And Foxy Loxy is laughing outside. He's laughing, he's very happy because he can eat to all of them. जर त्यांच्या घरात ते घुसले तर बाहेर येऊ शकणार नाहीत आणि तो एकेकाला गपचूप मारून खाऊन टाकू शकेल. एकेकाला पकडेल, मारेल, खाणार.
त्याला खूप दिवसाची मेजवानी मिळाली फॉक्सी लॉक्सीला. सो ही इज हॅपी. They all went in, and what Foxy Loxy says, ha 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 ha, you foolish creatures, I have caught you all. काय म्हणतो तू? हा 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 हसतो. You foolish creatures, तुम्ही मूर्ख जनावर आहात. I have caught you all, तुम्हाला सगळ्यांना मी पकडलंय. तुम्हाला सगळ्यांना मी आता पकडलंय. गेलात माझ्या घरात म्हणजे आता तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना आता पकडलं. मनातल्या मनात कोल्हा खूप खुश झालाय. फॉक्सी लॉक्सी इज व्हेरी हॅपी बिकॉज ही कॅन ईट all the animals. So he's very happy. As they all went in, बघा सगळे आतमध्ये आले केव मध्ये. हा दगडाची केव आहे, तिथे आतमध्ये सगळे आले. As they went inside, जसे ते आतमध्ये गेले, they all were frightened. मग ते घाबरले. जसे आतमध्ये गेले तसे ते खूप घाबरले. त्यांना भीती वाटली. त्यांच्या लक्षात आलं आता आपण बाहेर काही पडू शकत नाही इथून. हो की नाही? आपण बाहेर पडू शकत नाही. एकदा काय आपण कोल्ह्याच्या गुहेत शिरलोय, पण आता बाहेर जायला कोणताही रस्ता नाही. आणि बाहेर तर तो कोल्हा उभा असणार, तो बाहेर जाऊनच देणार नाही. हो की नाही? गुहेच्या दरवाजावर तो कोल्हा स्वतः उभा असणार, तो बाहेर जाऊन देणारच नाही. मग ते खूप घाबरले अँड दे बिगॅन शाउटिंग. ते ओरडायला लागले, हेल्प 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 असे ते ओरडायला लागले. मदत करा, आम्हाला वाचवा वाचवा वाचवा, आमचा जीव वाचवा, आम्हाला हेल्प करा, हेल्प 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 असे ते ओरडायला लागले सगळेजण. बघा कोणाला? डॉगी डिअर. डॉगी डिअर heard their shouts. हे जे प्राणी ओरडत होते त्याचा आवाज डॉगी डिअरनी ऐकला and he ran to cave. तो धावत धावत त्या गुहेजवळ आला, केव जवळ आला. हा केव जवळ आला आणि जसा तो केव जवळ आला तो फॉक्सला काय म्हणाला? Beware Foxy Loxy, here I am. मी आलोय. आता तू beware, तू आता सावधच राहा, बघ कसा नाही तर तुला फाडून खाईन. त्या प्राण्यांना पकडलायस काय? Beware, I'm here to save them. Beware of me, Foxy Loxy. I'm here to save those animals. ओके, त्याचा आवाज ऐकून what happened? And then Foxy Loxy began to run without saying a word. He ran far away. काय झालं? त्याचा आवाज ऐकून फॉक्सी लॉक्सी घाबरला आणि धावत सुटला. तो तिथे थांबलाच नाही. तो कुत्र्याला घाबरला आणि धावत सुटला. नेक्स्ट व्हॉट हॅपन? सगळे आले बाहेर गुहेतून आणि तो आपला जीव घेऊन पळत सुटला. 4 दिशांना सैरा वैरा धावत गेले. सगळे धावत गेले स्वतःचा जीव वाचवत. आलंय लक्षात? अशा प्रकारे कुत्र्यांनी या सगळ्या प्राण्यांचा जीव वाचवला आणि त्यांना कोल्ह्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढलं. Bye bye children. Take care. Be safe.
Have a nice day.